हे जे अबकडं उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे, याचा राजकीय वापर कसा होऊ शकतो मी तुम्हाला सांगते. हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. सरकार यावरून वोट बँक पॉलिटिक्स खेळणार. अनुसूचित जाती अंतर्गत अ ब क ड अशी विभागणी करून एका उपजातीला दुसऱ्या उपजाती विरोधात उभं केल्याने ही राजकीय एकजूट कमकुवत होऊ शकते. त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला मिळतो. उपवर्गीकरणाच्या मुद्द्याचा तो अजून कसा वापर करतील? निवडणुका जवळ आल्या की तो उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतील, त्याच्यावर घोषणाबाजी करतील आणि आश्वासन म्हणून तो मुद्दा वापरतील, जेणेकरून बहुसंख्य समाजाची मतं ही पदरात पाडून घेता येतील. सध्या सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर खासगीकरण केल्यामुळं कमी झालंय. कंत्राटी पद्धतीने सुद्धा भरती केली जाणार आहे. मूळ नोकऱ्याच कमी होत असताना तरुणांचं लक्ष अंतर्गत आरक्षणाच्या वादात अडकवून ठेवण्यासाठी सरकार या मुद्द्याचा वापर करणार. सरकारला जर खरोखर प्रामाणिकपणे योग्य मार्ग काढायचा तर त्यांना एक सुवर्ण मध्य काढता येईल. उपवर्गीकरण केलंच तर उपवर्गीकरण करताना सुपर न्यूमररी म्हणजे अतिरिक्त जागा वाढवल्या पाहिजेत. जर मूळ 13% कोट्यातूनच मातंग समाजाला 5% स्वतंत्र कोटा दिला तर नवबौद्ध समाजाचा कोटा कमी होईल आणि संघर्ष वाढणार. म्हणून सरकारने एकूण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक जागांची संख्या वाढवली पाहिजे. सुपर न्यूमररी सीट्स वाढवल्या पाहिजेत. त्यामुळे मातंग समाजाला त्यांच्या हक्काचा 5% कोटाही मिळेल आणि नवबौद्ध किंवा इतर प्रगत उपजातींच्या सद्यस्थितीतल्या जागांना कोणताही धक्का लागणार नाही. इम्पेरिकल डाटा आणि पारदर्शकता यांचा आधार घेतला गेला पाहिजे. उपवर्गीकरणाचा निर्णय कोणत्याही राजकीय दबावाखाली न घेता केवळ जातनिहाय सामाजिक शैक्षणिक सर्वेक्षणाच्या म्हणजे इम्पेरिकल डेटाच्या आधारेच घ्याव्या. खुल्या प्रवर्गाचे म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे नियम आता नव्याने घातले ते नियम शिथिल करणं. ज्या आरक्षित मुलांनी वयात किंवा फी मध्ये सवलत घेतली आहे त्यांना ओपनच्या जागेवरून हद्दपार करण्याचा प्रशासकीय निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा. गुणवंत मुलांची कोंडी जर सरकारने थांबवली तर नवबौद्ध आणि इतर प्रगत उपजातींमधील गुणवंत तरुण ओपन प्रवर्गातून मोठ्या संख्येने पुढे जातील. त्यामुळे मूळ 13% आरक्षणाच्या कोट्यावरील ताण कमी होईल. वंचित उपजातींना आरक्षणांतर्गत जागा मिळणं सोपं होईल. बौद्ध आणि मातंग समाजामध्ये सामाजिक सलोखा आणि एकोपा निर्माण करणं ही काळाची गरज आहे. बाबासाहेबांचं शोषित आणि वंचित समाजाला एकत्र आणण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी या दोन्ही मोठ्या घटकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. या प्रक्रियेत राजकीय लोक स्वतःचा स्वार्थ कसा साधू शकतात आणि समाज एकत्र आल्यास काय फायदे होतील तेही बघा. तरी आंबेडकरी आणि बहुजन समाज ही सत्ताधाऱ्यांविरोधात खूप मोठी राजकीय शक्ती आहे. जर हा समाज एकत्र आला तर तो सत्ता उलथवून लावू शकतो, इतकी ताकद त्याच्यात आहे. राजकीय नेते नवबौद्ध आणि मातंग समाजांना एकमेकांविरुद्ध चिथावणी करून अंतर्गत वाद निर्माण करतील तर सरळ आहे या समाजाची सामूहिक राजकीय ताकद कमकुवत होणार आहे. हे भावनिक राजकारण आणि खोटी आश्वासनाचा खेळ खेळणार आहे. निवडणुका जवळ आल्या की राजकीय नेते मातंग समाजाला आम्ही तुम्हाला उपवर्गीकरण देऊ असं आश्वासन देऊन मतं मागतील, तर दुसरीकडे नवबौद्ध समाजाला आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्काही लागू देणार नाही असं सांगून संभ्रम निर्माण करतील. प्रत्यक्षात ठोस काम न करता केवळ मतांचं राजकारण केलं जाईल. सध्या देशात आणि राज्यात खासगीकरण प्रायव्हेटायझेशन वेगानं होत आहे. सरकारी नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जात आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केल्या जात आहेत. मूळ सरकारी जागाच संपत चालल्यात. राजकीय नेते दोन्ही समाजांना आरक्षणाच्या अंतर्गत वाटपावरून आपापसात लढवत ठेवतील जेणेकरून कोणीही बेरोजगारी खासगीकरण याविषयी सरकारला प्रश्न विचारणार नाही. दोन्ही समाजात प्रामाणिक एकोपा निर्माण होऊ नये म्हणून राजकीय पक्ष आपापल्या सोयीचे डमी नेते तयार करतात. हे नेते समाजाच्या हितापेक्षा पक्षाच्या हिताला प्राधान्य देतात, पक्षाच्या आदेशाला महत्व देतात आणि समाजात तेढ निर्माण होईल अशी विधानं करत सुटतात. जर दोन्ही समाजाने हे डावपेच लक्षात घेऊन एकत्र एकोपाने राहण्याचा निर्णय घेतला तर काय होऊ शकतं ऐका. महाराष्ट्राच्या राजकारणात नवबौद्ध आणि मातंग समाजाची एकत्रित लोकसंख्या खूप मोठी आहे. दोन समाज एकत्र आल्यास ते कोणत्याही निवडणुकीत किंग मेकर ठरतील. या परिस्थितीत राजकीय नेत्यांना दलित समाजाला गृहीत धरता येणार नाही आणि त्यांना आपल्या मागण्यांसमोर झुकावेच लागेल. आजही ग्रामीण भागात दलितांवर होणारे अत्याचार म्हणजे सामाजिक बहिष्कार जातीय हिंसाचार हे थांबलेले नाहीयेत. जेव्हा नवबौद्ध आणि मातंग समाज एकत्र येतील तेव्हा अत्याचार करणाऱ्या विरोधात एक अत्यंत मजबूत सामाजिक दबाव गट म्हणजे प्रेशर ग्रुप तयार होईल. सरकारकडून बार्टी सारख्या संस्थांचा निधी, विद्यार्थ्यांची वसतिगृह, परदेशी शिष्यवृत्ती आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ यांच्यासाठी एकत्रित मोठा लढा उभारता येईल.
सरकारला या योजनांसाठी भरीव निधी देणे भाग पडेल. जर आपण मेंटॉरशिप घेतली म्हणजे परस्पर सहकार्य आणि मार्गदर्शक तत्वांवर चाललो, बौद्ध समाज शिक्षणात आणि प्रशासनात काही पावलं पुढे आहे. हा समाज मातंग समाजातील पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि करिअरसाठी मोठं मार्गदर्शन आणि मदत करू शकतो. त्यामुळे मातंग समाजाची प्रगती वेगाने होईल. दोन्ही समाजांची एकत्रित ताकद सरकारला झुकवू शकते. दोन्ही समाजांनी हे ओळखलं पाहिजे की आपला शत्रू किंवा स्पर्धक हा शेजारी राहणारा आपलाच शोषित भाऊ नाही, तर शोषण करणारी व्यवस्था आपला शत्रू आहे. मातंग समाजाने नवबौद्ध समाजाबद्दल आकस न ठेवता त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आदर्श घेतला पाहिजे.